नमस्कार, मी स्नेहल। नेहमी चपाती खाऊन मुलं कंटाळतात आणि त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं। आता सुट्ट्या चालू आहेत तर इथे आपण चपातीचा एक गोळा लाटून घेतलेला आहे। जे आपला नॉर्मल चपातीचं पीठ असतं तेच आपण इथे घेतलंय। त्यावरती तूप टाकलंय, साजूक तूप मी वापरलंय इथे। थोडासा तिखट मसाला इथे टाकलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा इथे टाकलेलं आहे। आता हे संपूर्ण आपण चपातीला चोळून घेतलेलं आहे आणि इथे पेरी पेरी मसाला आपण वापरलेला आहे। आता हे पूर्ण पेरी पेरी मसाला त्या चपातीवर पूर्ण चोळून टाकून घ्यायचा आणि इथे आपण पनीर घेतलेला आहे। पनीर किसणीवरती किसून घेतलेला आहे आणि नंतर मग त्याचे फोल्ड करायचे। जसं पॉकेटचे फोल्ड करतो त्याच पद्धतीने इथे फोल्ड केलंय आणि पुन्हा थोडंसं आपण ते लाटून घेतलंय। हा पराठा तुम्ही चपातीचा जो पराठा आपण केला आहे तो सॉससोबत दह्यासोबत अगदी अप्रतिम लागतो आणि मुलं तर आनंदाने खातात, मोठेसुद्धा आनंदाने खातात। इथे आपण तूप टाकलं आहे, तुपावरती हा पराठा मस्त असा शेकून घ्यायचा। अगदी मंद गॅसवरती शेकायचा म्हणजे तो मस्त खरपूस होतो आणि हा पराठा तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। आणि आता हा पराठा मी तुम्हाला ओपनसुद्धा करून दाखवते। अगदी आतमध्ये त्याचं सारण भरलेलं आहे, खूप सुंदर लागतो चवीला। कशी वाटली ही रेसिपी? थँक्यू।